लैंगिक शोषणातील आरोपी अशोक खरात याची दररोज समोर येणारी नवनवीन प्रकरणं ही चक्रावून टाकणारी आहेत। एकीकडे भक्तांना गंडा घालताना अनेक राजकीय नेत्यांच्या निकट संबंधामुळे शासनाचाही गैरवापर केल्याचा गौप्यस्फोट आता समोर येतोय। विशेष म्हणजे मराठवाड्यासाठी राखीव ठेवलेलं पाणी उचलून शिवानिका संस्थांसाठी देण्याचा शासकीय निर्णय झाल्याची धक्कादायक बातमी समोर येते। तत्कालीन मविया सरकारच्या काळात लागू झालेला निर्णय आता सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांचंही खरात कनेक्शन उघडं पाडणार आहे। खरातच्या भ्रष्टगंगेत नवा खुलासा। मराठवाड्याचे पाणी खरातच्या शिवानिका संस्थांना। दारणा धरणातून शिवानिका संस्थांपर्यंत 48 किमी पाईपलाईन। अशोक खरातसाठी दररोज 39 लाख लिटर पाण्याची उधळपट्टी। अशोक खरातने पीडितांना नाडल्याचा आकडाही कमी पडेल एवढे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। पण आता मात्र प्रकरण जास्त गंभीर झालंय, कारण यावेळी अशोक खरात पुराव्यानिशी पुन्हा सापडलाय आणि यावेळी तर चक्क त्याच्यावर सरकार मेहरबान झालंय। दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यासाठी राखीव असलेल्या नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून भोंदू अशोक खरातसाठी पाणी देण्याचा प्रकार उघड झालाय। धक्कादायक म्हणजे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या शिफारसीवरून अशोक खरातच्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील शिवानिका संस्थांसाठी दररोज 39 लाख लिटर पाणी देण्याचा निर्णय झाला होता। तत्कालीन मविया सरकारने 31 जुलै 2020 रोजी मंत्रिमंडळ उपसमितीने शिक्कामोर्तब करत यावर आदेशही दिले होते। अशोक खरातच्या शिवानिका संस्थानाच्या बागेसाठी पाण्याची गरज। राजकीय वजन वापरून अशोक खरातकडून सरकार दरबारी पाण्याची मागणी। दारणा धरणातून शिवानिका संस्थांपर्यंत 48 किमी लांबीची पाईपलाईन टाकण्याचा प्रस्ताव। स्थानिक पाटबंधारे कार्यालयामार्फत गोदावरी महामंडळाला प्रस्ताव सादर। तत्कालीन कार्यकारी संचालकांची 5 जानेवारी 2020 ला मंजुरी देत प्रस्ताव शासनाला सादर। खरातच्या पाण्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची शिफारस। शिवानिका संस्थांना दररोज 39 लाख लिटर पाणी देण्याचा निर्णय। 31 जुलै 2020 ला मंत्रिमंडळ उपसमितीचे शिक्कामोर्तब आणि शासन आदेश जारी। दारणा धरणातील पाणी गोदावरीच्या उजव्या तट कालव्यातून बिगर सिंचन वापरासाठी खरात यांच्या संस्थेला देण्यास मंजुरी। त्या काळात जलसंपदा मंत्री जयंत पाटील होते। या निर्णयानुसार सुमारे 39 लाख लिटर पाण्याचा बिगर सिंचन हक्क देण्यात आला। ज्या काळात शेतकरी सिंचनासाठी पाण्यासाठी संघर्ष करत होते, त्याच वेळी एका खासगी संस्थेला पाणी देण्यात आल्याने स्थानिक पातळीवर संताप व्यक्त होतोय। या निर्णयामागे संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन अशोक खरात यांचा प्रभाव असल्याची चर्चा आहे। जयंत पाटलांनी त्यांच्या काळामध्ये मवियानी त्यांचं जे धरणाचं पाणी होतं ते त्यांच्या संस्थेला आरक्षित केलं। पहिलं तर हे आरक्षण काढून टाका, कारण हे जनतेचं पाणी आहे। जिथे तिथले शेतकरी आहेत त्यांना ते पाणी आधी मिळालं पाहिजे आणि जयंत पाटलांचं सुद्धा नाव याच्यात अनेकदा येताना दिसतंय, याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे। शासनाने पाणी देताना काही अटी घातल्या होत्या, त्यात सिंचन पुनर्स्थापनेचा खर्च संस्थेने करणे आणि प्रदूषण रोखणे यांचा समावेश होता। मात्र या अटींचे पालन झाले का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या प्रकरणावरून राजकारणही तापलं आहे। भाजप नेते नवनाथ बन यांनी मविया सरकारवर जोरदार टीका केली आहे। खरात प्रकरणावरून अडचणीत सापडलेल्या सत्ताधाऱ्यांसाठी मवियाच्या काळातील हे प्रकरण दारणातून जाणाऱ्या पाण्यापेक्षाही तत्कालीन मविया सरकारवर चिखलफेकीचा मुद्दा बनलाय। या भोंदू बाबाने सरळ सरकारकडनं एवढा मोठा GR काढून घेतला आणि उद्धव ठाकरे त्यावेळेला मुख्यमंत्री होते। मग तुमचं भोंदूगिरीबद्दलचं प्रेम आहे का, हे एकदा संजय राऊतांनी सांगितलं पाहिजे। संजय राऊतांना याबद्दल प्रश्न विचारला असताना संजय राऊतांची दात खिळी बसलेली आहे आणि ते मूग गिळून गप्प बसले। परंतु देवेंद्रजी फडणवीस यांनी अशा पद्धतीच्या भोंदू बाबांवर कारवाई करण्याचं धाडस केलं, हिम्मत केली आणि या भोंदू बाबाला बेड्या ठोकल्या। या आरोपांवर सारवासारव करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारमधील खरातना वाचवणाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली आहे। त्याची सगळ्याची चौकशी करा ना, माझं काही म्हणणं नाहीये, कारण पाणी कुठपर्यंत मुरले ते कळू द्या। नाही, म्हणून जो गुन्हेगार असेल त्या गुन्हेगाराला शिक्षा करा,
हे पाणी जर का वळवलं असेल तर एकूणच हे पाणी कुठपर्यंत मुरलंय हे कळू द्या. फक्त कळल्यानंतर त्याच्यावरती काहीतरी कारवाई झाली पाहिजे. हा निर्णय नेमका कोणाच्या दबावाखाली झाला, अटींचे पालन झाले का आणि शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्याचं काय, या सर्व प्रश्नांची उत्तरे आता चौकशीतून समोर येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. किरण ताजणेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.